परत कपिल सिब्बल हेच सांगतायत की 2018 साली जे संविधान होतं पक्ष संघटनाचं, ते संविधान दोन्ही गटांना मान्य होतं. दोन्ही गटांनी या संविधानाच्या अनुलक्षून या संविधानाच्या अंतर्गतच काम केलेलं होतं आणि त्यामुळे ते म्हणतात की 2018च्या सर्व कार्यवाहीबद्दल पिटिशनर म्हणजे जे सध्या एकनाथ शिंदे आहेत त्यांनी कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप घेतलेला नाही, हे देखील परत परत कपिल सिब्बल सांगतात. त्याच्यामुळे सिब्बलांचं म्हणणं आहे की जी कार्यवाही झाली 2018 साली ती कायद्याला धरून होती, ती कायदेशीर होती आणि 2018 साली जी पक्षाची घटना इलेक्शन कमिशनकडे सादर करण्यात आलेली होती त्या घटनेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने विचार करायला हवा होता, असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे. म्हणजे आता परत सिब्बल आव्हान देत आहेत ते निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला शिवसेना पक्ष, शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा, त्यावरती सध्या कपिल सिब्बलांचा युक्तिवाद सुरू आहे. परंतु आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागतं की यापूर्वी सुद्धा कपिल सिब्बलांनी न्यायाधीशांनी याविषयी स्टे द्यावा, म्हणजे धनुष्यबाण कुणाचा हा निर्णय करू नये किंवा या निर्णयावरती वाद प्रलंबित असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती देण्यात यावी निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर, प्रोसिडिंग्सवर, अशा स्वरूपाचे प्रयत्न केले होते. ते दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दोनदा करण्यात आले होते, सर्वोच्च न्यायालयामध्ये एकदा करण्यात आले होते, परंतु त्यावेळी स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने किंवा दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेली नव्हती. आणि आता परत ते म्हणतायत की जर ज्या पॅरा 15 म्हणजे परिच्छेद 15 जो इलेक्शन कमिशनच्या सिंबल म्हणजे इलेक्शन कमिशन जे वेगवेगळ्या पक्षांना चिन्ह देतं, पक्षांना नावं देतं, तर त्या पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भात जो वाद असेल त्या वादावर निर्णय करण्याचे परिच्छेद 15 अंतर्गत जे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत त्या अनुषंगाने सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्षाचा या पॅरा 15 मध्ये परिच्छेद 15 मध्ये उल्लेख देखील नाही. याचा अर्थ विधिमंडळ पक्षाच्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाचा उल्लेख हा इलेक्शन कमिशनकडे असलेल्या अधिकारांमध्ये नाही, म्हणजेच इलेक्शन कमिशननी विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती, त्या आधारावर लगेच याविषयीचा निर्णय करायला नको होता, असा सध्या सिब्बलांचा युक्तिवाद सुरू आहे. त्यानंतर मग पुन्हा एकदा परत ते म्हणतात की जी टेस्ट आहे म्हणजे सादिक अली केस मधली ज्या ट्रिपल टेस्टच्या आधारे हा निर्णय झालेला आहे सध्या एकनाथ शिंदेंकडे शिवसेना देण्याचा आणि धनुष्यबाण देण्याचा. तर या सादिक अली केस मधली ट्रिपल टेस्ट मधल्या दुसऱ्या टेस्टवरती सध्या भर देत आहेत कपिल सिब्बल. त्यांचं म्हणणं आहे की पक्ष संघटना पक्षाच्या घटनेशिवाय नुसार कुणाकडे आहे याचा विचार हा करता आला असता तो करणं शक्य होतं, परंतु या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आज आपण पाहतोय की आता जवळपास अर्धा तास झालेला आहे कपिल सिब्बल यांचा सलग 4थ्या दिवशी युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते म्हणतात की आम्ही या संदर्भामध्ये म्हणजेच ज्या आधारावरती निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला होता त्या आधारालाच आव्हान देतोय आणि त्यांचं म्हणणं आहे की ट्रिपल टेस्टच्या आधारे हा निर्णय झाला, परंतु त्यावेळी या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं की ही संपूर्ण पक्ष संघटना कुणासोबत आहे आणि जर पक्ष संघटनेचा विचार झाला असता तर कदाचित हा निर्णय निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदेच्या बाजूने देणं शक्य झालं नसतं, असं सिब्बलांचं म्हणणं आहे. आता सिब्बल म्हणतात की 12 उपनेते जे आहेत त्यांची नियुक्ती होते आणि 21 उपनेत्यांची निवडणूक होते, असं सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी असं म्हणतात की 4 एप्रिलला निवडणूक आयोगाचा शिक्का आहे 2018 साली जे आम्ही निवडणूक आयोगाकडे जी कागदपत्र सादर केलेली होती त्या संदर्भातल्या. त्यानंतर मग त्यांनी असंही म्हटलेलं आहे की हे प्रत्यक्ष DEC CBR म्हणजे डेप्टी इलेक्शनर कमिशनर ऑफ अशा स्वरूपाच्या संबंधित व्यक्तीकडे हे सगळी कागदपत्र देण्यात आलेली आहेत. तर त्याच्यामुळे त्या संदर्भात बागची असं म्हणतात की त्यांनी असं म्हटलं की जर फेब्रुवारी 2018 मध्ये ज्यावेळी नेते बदलण्यात आले तर त्याविषयीची माहिती, नव्या नेत्यांची माहिती तुम्ही देण्याची आवश्यकता नव्हती का इलेक्शन कमिशनकडे, असा प्रतिप्रश्न त्यांना सरन्यायाधीशांनी विचारलाय. जर तुम्ही नेते काही बदलले होते, काही पक्ष संघटनेत पदाधिकारी बदलले होते तर त्याविषयीची माहिती देणं आवश्यक नव्हतं का. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्ही निश्चितच म्हणजे याबाबतची माहिती ही दिली होती आणि ही माहिती आम्ही सर्व जे नॉमिनेटेड डेप्युटी लीडर्स आहेत म्हणजे शिवसेना उपनेते हे पद जे शिवसेनेमध्ये असतं तर त्यामध्ये ज्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांची माहिती दिली होती आणि ज्यांची निवडणूक झाली, ज्यांची निवड झाली त्यांची माहिती ही आम्ही दिली होती. त्यामुळे यावरती पुन्हा बागची यांनी म्हटलेलं आहे की दे से दिस डॉक्युमेंट वॉज क्रिएटेड लेटर ऑन, म्हणजे या संदर्भामधलं जे कागद आहे जे कागदपत्र सध्या निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली आहेत तर त्या
संदर्भामधलं जे कागदपत्र आहेत ती कागदपत्र नंतर तयार करण्यात आली या बैठकीनंतर। तर त्यावरती आता पुन्हा सिब्बलांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंच्या वतीने की जर तसा असेल तर त्यावर निवडणूक आयोगाचा शिक्का आहे आणि निवडणूक आयोगाने त्याविषयी कारवाई घेतली असली पाहिजे। आता पुन्हा सिब्बल हे शिवसेना पक्ष संविधानातील वेगवेगळ्या तरतुदींकडे न्यायाधीशांचं लक्ष वेधतात। सध्या त्यांनी म्हटलेलं आहे की पक्ष संघटनेचं स्ट्रक्चर कसं असावं याविषयी शिवसेनेच्या संविधानामध्ये काय काय लिहिलेलं आहे त्याकडे सध्या सिब्बल लक्ष देतात। त्यानंतर मग पुन्हा एकदा सिब्बल म्हणतात की शिवसेनेच्या पक्ष संघटनेमध्ये जे संविधान आहे त्या संविधानामध्ये निवडणुकीची प्रक्रिया लिहिलेली आहे आणि त्यांनी म्हटलं की शिवसेना पक्षप्रमुख हे निवडणुकीच्या मार्फत निवडले जातात असं सिब्बल म्हणतात। कारण यामध्ये जो मूळ आक्षेप आहे उद्धव ठाकरेंच्या पक्ष चालवण्याच्या पद्धतीविषयी तो हा होता की निवडणुकीच्या मार्फत पक्षप्रमुखाची नेमणूक केली जात नव्हती। पक्षप्रमुखांकडून ज्यांची नेमणूक केली जात होती किंवा ज्यांना काढून टाकण्याचे अधिकार पक्षप्रमुखांकडे होते त्यांच्याच मार्फत पुन्हा पक्षप्रमुखांची नेमणूक केली जायची। त्यामुळे इथे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल लोकशाही तत्वाचं पालन होत नव्हतं। तर त्यावर आता कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करत आहे की या संदर्भामध्ये जी माहिती किंवा ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून निवडणुका होत होत्या शिवसेना पक्षामधल्या त्या निवडणुका घेतल्या जात होत्या आणि पक्षप्रमुख यांना नेमलं जात होतं। त्यांचं म्हणणं असं आहे की जी अपेक्स बॉडी होती म्हणजे जी सर्वोच्च शक्ती असलेली शिवसेनेतली बॉडी होती किंवा जो काही नेत्यांचा गट होता किंवा पदाधिकाऱ्यांचा समूह होता तो पदाधिकाऱ्यांचा समूह हा निवडणुकीमार्फत निवडला जात होता असंही सध्या सिब्बल सांगतात। सिब्बलांचं या सर्व माध्यमातून एकमेव सांगणं आहे सर्वोच्च न्यायालयाला ते म्हणजे शिवसेनेचं पक्ष संविधान हे कायद्याला धरून आहे लोकशाहीला धरून आहे। त्याचवेळी ते हे देखील सांगतायत की शिवसेनेमध्ये निवडणुकीची प्रक्रिया होत होती आणि त्यापुढे ते असं सांगतात की शिवसेना पक्षामध्ये लोकशाही तत्वाचं पालन केलं जात होतं। हे सगळं सांगण्यामागे कपिल सिब्बलांचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे शिवसेना ही लोकशाही तत्वांना धरून चालत होती असं जर ते सांगू शकले आणि त्यांनी पटवून दिलं न्यायालयाला तर शक्यता आहे की न्यायालयाला हे म्हणावं लागेल सर्वोच्च न्यायालयात सुद्धा की कदाचित निवडणूक आयोगाचा निर्णय हा पुन्हा रिव्हिजिट करायचा का रिकन्सिडर करायचा का किंवा निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना देण्याचा त्या निर्णयाला आव्हान द्यायचंय। आणि म्हणून सध्या सिब्बल म्हणतात की या संदर्भामधल्या ज्या पदांची रचना ही शिवसेना पक्ष संविधानामध्ये आहे त्या सर्व पदांवरील नेमणुका या नियुक्तीमार्फतच होत होत्या असं नाही, काही नेमणुका या निवडणुकीमार्फतही केल्या जात होत्या। आणि सध्या सिब्बलांकडून हेच सांगण्याचा प्रयत्न होतोय की जर तुम्ही पाहिलं तर अनेक डेप्युटी लीडर्स म्हणजे शिवसेनेच्या उपनेत्यांची नेमणूक निवडणुकीच्या मार्फत होत होती, शिवसेनेच्या नेत्यांची नेमणूकही निवडणुकीच्या मार्फत होत होती, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा निवडणुकीच्या मार्फत नेमले जात होते आणि या सर्वांच्या माध्यमातून पक्षप्रमुख नेमले जायचे त्याविषयीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुद्धा पक्ष संविधानामध्ये लिहिलेले आहे। त्यामुळे सिब्बल आता म्हणतात की 2018 साली जे संविधान आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवलेलं होतं ज्या संविधानानुसार उद्धव ठाकरेंची नेमणूक केलेली होती निवडणूक केलेली होती असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे किंवा सिब्बलांचं म्हणणं आहे। तर त्याच संविधानानुसार या सध्या तुम्ही विचार केलात तर शिवसेना पक्ष संघटना ही उद्धव ठाकरेंकडे आहे आणि सिब्बल म्हणतायत की इलेक्शन कमिशनच्या संपूर्ण अधिकारामध्ये किंवा इलेक्शन कमिशनचं जे कार्य अधिकार क्षेत्र आहे ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये इलेक्शन कमिशननी काम करायचंय त्या दृष्टीने विचार करता शिवसेनेत कोणताही वाद नव्हता। म्हणजे पहिल्यांदा सिब्बलांनी किंवा उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक गोष्ट सांगण्यात आली आहे की विधिमंडळ पक्षामध्ये वाद होता म्हणजे विधिमंडळ पक्षात 2 गट तयार झालेले होते। विधिमंडळ पक्षामध्ये एक आमदारांचा गट ज्यांना प्रत्यक्ष त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या पक्ष संघटनेमध्ये जे काही सुरू होतं त्या सर्वच बाबी मान्य होत्या अशातला भाग नाहीये। परंतु त्यानंतर आता सिब्बल म्हणतायत की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन देखील लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्षात जरी गट पडलेले असले तरी त्याविषयीचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित होता। विधानसभा अध्यक्षांनी तो निर्णय केला असता कोणते आमदार पात्र आहेत कोणते आमदार अपात्र आहेत याविषयीचा। परंतु मूळ राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली आहे किंवा मूळ राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे असा निष्कर्ष निघाल्यानंतरच निवडणूक आयोगाचं कार्य अधिकार क्षेत्र निवडणूक आयोगाच्या पॉवर्स वापरता येतात। आणि सध्या सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाने आपले अधिकार वापरण्याची गरजच नव्हती कारण
विधिमंडळ पक्षात फूट पडली होती, राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली नव्हती। तसंच सर्व प्रकारची कागदपत्र 2018 साली ज्या ज्या स्वरूपाचे प्रक्रिया झाल्या, मग 2018 साली उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली, त्यावेळी ज्या ज्या सर्वांची शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली, शिवसेना उपनेतेपदी ज्या ज्या अनेक पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली, निवड करण्यात आली, तर त्या सर्व माहिती ती सर्व कागदपत्र आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवली होती आणि निवडणूक आयोगाचं त्यावरती स्टॅम्प आहे। तर त्यावर न्यायाधीशांनी त्यांना विचारलं की निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ही कागदपत्र तुम्ही नंतर पाठवलीत, त्यांना आधी पाठवलेली नव्हती। तर सध्या सिब्बल म्हणतात की त्याविषयी मग निवडणूक आयोगाने ऍक्शन घेतली पाहिजे। आता त्याशिवाय परत कपिल सिब्बल म्हणतात की प्रतिनिधी सभा जी शिवसेनेची असेल त्यामध्ये शिवसेनेचे सर्व उपनेते, शिवसेनेचे विभाग प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे संपर्क प्रमुख, शिवसेनेचे उपनेते हे सगळे जण या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेमध्ये असणार। आणि त्याशिवाय त्यांनी हे देखील आता मान्य केलेलं आहे की या सर्वांची नियुक्ती होते, काही निवडणुकीच्या मार्फत निवडून गेलेले लोक सुद्धा या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेमध्ये शिवसेनेच्या असणार। त्यामुळे सध्या आता कपिल सिब्बल हे एक प्रकारे मान्य करतायत की काही पदाधिकाऱ्यांच्या थेट नियुक्त्या होत होत्या आणि काही प्रमाणामध्ये काही पदांना किंवा काही पदांवरील व्यक्ती यांच्या निवडणुका व्हायच्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर त्याविषयीची माहिती ही आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेली होती। त्यामुळे आता पुन्हा या संदर्भामध्ये कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की शिवसेनेचं पक्ष स्ट्रक्चर, पार्टी स्ट्रक्चर हे पूर्णपणे लोकशाहीला धरून होतं। कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या पक्ष संविधानानुसार पक्ष संघटना ही उद्धव ठाकरेंकडे होती आणि सिब्बल हे मान्य करतायत की विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली होती। विधिमंडळ पक्षामध्ये 2 गट तयार झालेले होते, परंतु विधिमंडळ पक्षामधले जे गट आहेत, विधिमंडळ पक्षामधली जी फूट आहे त्या फुटीबाबत निर्णय करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतो। निवडणूक आयोगाने त्याविषयीचा निर्णय करण्याची, त्याबाबत काही निवाडा करण्याची आवश्यकता नव्हती असं सध्या सांगण्याचा प्रयत्न सिब्बलांकडून चालू आहे। त्यामुळे सिब्बलांनी आता पक्ष संघटनेवर, पक्षाच्या संघटनेतील संविधानातील तरतुदींवर सध्या युक्तिवाद सुरू केलेला आहे आणि न्यायमूर्ती त्यांना विविध प्रश्न विचारतायत की जर अशा स्वरूपाची नेमणूक होत होती, काही बदल होत होते, तर त्या बदलांविषयीची माहिती ही तुम्ही निवडणूक आयोगाला कळवलेली होती का? त्याशिवाय सिब्बलांना प्रश्न विचारलेला आहे सध्या की जर याबाबतचे कोणतेही निर्णय करण्याचे अधिकार ज्या सर्वोच्च बॉडीला होते, म्हणजे राष्ट्रीय प्रतिनिधी सभेला होते, तर त्या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेची निवड ही कशा प्रकारे होत होती? तर त्यामध्ये आता सिब्बल म्हणतात की बहुतांश नेत्यांची निवडणूक केली जात होती। म्हणजे आता इथे पुन्हा एकदा शिवसेना पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या बाबतीमध्ये सध्या ही पूर्णपणे स्पष्ट करावं लागेल सिब्बलांना की पक्ष हा लोकशाही तत्वाला धरून चालत होता, पक्षामध्ये संविधानानुसार पक्ष संघटना उद्धव ठाकरेंकडे होती असं सध्या सांगण्याचा प्रयत्न सिब्बल करतायत। परंतु त्या सगळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर म्हणजे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की जर त्यांनी उद्धव ठाकरेंना काढून टाकलं, म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणतंय की शिस्तभंगाची कारवाई केली जात असती तर आम्हालाच काढून टाकलं गेलं पक्षातून। त्यामुळे सिब्बल असं म्हणतात की 2018च्या पक्ष संघटनेनुसार, पक्ष संविधानानुसार पक्ष प्रमुखाची इलेक्शनच्या मार्फत निवड होते आणि राष्ट्रीय कार्यकारिणी जी हायेस्ट नॅशनल एक्झिक्युटिव्ह आहे, म्हणजे सर्वोच्च राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीमध्ये उपनेते आहेत। त्याशिवाय त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्या शिवसेनेच्या या सर्व नेत्यांच्या मार्फत उपजिल्हा प्रमुख आहेत आणि त्या सर्वांच्या मार्फत ही निवडणूक होते। शिवसेना सचिव यामध्ये आहेत आणि या सर्वांच्या मार्फत शिवसेना पक्षप्रमुखाची नेमणूक होते। त्याच्यामुळे त्यावर आता सरन्यायाधीशांनी खूप महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणतात की शिवसेना लीडर किंवा शिवसेना नेता, शिवसेना प्रमुख या संदर्भातली जी टर्म आहे, ही संज्ञा आहे, ही संज्ञा खूप संदिग्ध आहे। यामध्ये स्पष्टपणे दिलेलं नाहीये, कळत नाही की लेजिस्लेटिव्ह पार्टीचे नेते की ते पक्ष संघटनेचे, म्हणजे जे ओरिजिनल पार्टी आहे त्या मूळ राजकीय पक्ष संघटनेचा नेता शिवसेना पक्षप्रमुख, म्हणजे की लेजिस्लेटिव्ह पार्टी जो आमदारांचा गट असतो, आमदारांचा समूह असतो, त्यांचा नेता। तर या संदर्भातली कोणतीही टर्म ही स्पष्ट नाहीये शिवसेना कॉन्स्टिट्यूशन मध्ये, असं सध्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की संपूर्ण निवडणूक आयोग या सगळ्या प्रकरणावर निर्णय करू शकला त्यामागे एकमेव कारण होतं
ते म्हणजे शिवसेनेचं पक्ष संविधान हे व्यवस्थित नव्हतं। शिवसेनेच्या पक्ष संविधानाविषयीची पुरेशी माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली नव्हती। निवडणूक आयोगाने ज्या सूचना केलेल्या होत्या पक्ष संघटनेच्या बाबतीत, पक्षाच्या संविधानाच्या बाबतीत, त्या सूचनांचं पालन हे शिवसेनेने केलेलं नव्हतं आणि त्यामुळे निवडणूक आयोग हा थेट निर्णय करू शकला की विधिमंडळ पक्षामध्ये कुणाची मेजॉरिटी आहे आणि त्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय केलेला होता। तर सध्या आता निवडणूक आयोगाच्या समोर सिब्बल यांचा हाच युक्तिवाद झाला होता की पक्ष सध्या आमच्याकडे आहे। पहिल्यांदाही त्यांनी हा प्रयत्न केलेला होता की निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेण्याची गरजच नाहीये, कारण पक्षाच्या चिन्ह आणि नावासंदर्भात वाद असूच शकत नाही। हा युक्तिवाद यापूर्वी सुद्धा सिब्बलांनी दिल्ली उच्च न्यायालयात केलेला आहे दोनदा आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेला आहे। परंतु तरी देखील निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर, कार्यवाहीवर कोणत्याही प्रकारची स्थगिती त्यावेळी देण्यात आलेली नव्हती आणि त्यानंतरच निवडणूक आयोगाने निर्णय केला होता। विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने निर्णय केल्यानंतर धनंजय चंद्रचूड यांचं 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं निकालपत्र आलं। त्या निकालपत्रामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची टिप्पणी करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने जो युक्तिवाद सिब्बलांचा सुरू आहे त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भातली जी माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली होती त्या संदर्भातली निवडणूक आयोगाने त्या माहितीकडे दुर्लक्ष केलं आणि निवडणूक आयोगाने याविषयीचा निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की पार्टी स्ट्रक्चरच्या दृष्टीने आम्ही हे दाखवून देऊ शकतो की आमचं पार्टी स्ट्रक्चर, आमची पक्ष संघटना ही लोकशाही तत्वांना धरून आहे आणि या संपूर्ण पार्टी संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं पालन हे उद्धव ठाकरेंकडून वेळोवेळी केलं गेलेलं आहे असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यामुळे सिब्बल युक्तिवाद करताना सांगतायत की आम्ही पार्टी संघटना लोकशाही तत्वांना धरून चालवलेली आहे, आमच्या पार्टी संघटनेचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॉन्स्टिट्यूशन देखील लोकशाही तत्वांना धरून आहे आणि या पार्टी कॉन्स्टिट्यूशन नुसारच सगळे निर्णय झालेले होते। तर त्याविषयीचा वेगळा निर्णय करण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाकडे नव्हते असं सध्या सांगण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। म्हणजे आजच्या दिवशी जी सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सलग चौथ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद सुरू ठेवलेला आहे आणि आतापर्यंत आजच्या सुनावणीमध्ये जो सगळ्यात काही ठळक मुद्दे समोर येत आहेत त्यानुसार झालेल्या बदलांची माहिती आयोगाला देण्यात आलेली होती का असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी केलेला होता कपिल सिब्बल यांना। त्यावर कपिल सिब्बल यांनी असं उत्तर दिलेलं होतं की होय, जे बदल पक्षामध्ये झाले त्या बदलांची माहिती देण्यात आलेली होती आणि निवडणूक आयोगाचा त्यावर शिक्का देखील आहे। ज्यावेळी असा प्रश्न विचारला की हे कागद नंतर करण्यात आले होते का, तर त्यावेळी निवडणूक आयोगाचा शिक्का असल्याचं उत्तर देखील सिब्बल यांनी दिलेलं होतं आणि आज चौथ्या दिवशी देखील हा युक्तिवाद सध्या सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया। सोमेश, काय सध्या नवे मुद्दे सिब्बल यांच्याकडून समोर येत आहेत? सिब्बलांकडून पुन्हा एकदा तोच युक्तिवाद सुरू आहे, तो म्हणजे की पार्टी कॉन्स्टिट्यूशन हे लोकशाही तत्वांना धरून होतं। पार्टी कॉन्स्टिट्यूशन नंतर पक्ष संघटना देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत होती आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करायला नको होतं निवडणूक आयोगाने। निवडणूक आयोग ज्या अर्थी आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारावरती निर्णय करू शकला की एकनाथ शिंदेकडे शिवसेना पक्ष आहे, कारण हा निर्णय होऊ शकला त्याचं कारण असं होतं की निवडणूक आयोगाने म्हटलं की जी निवडणूक आयोगाने घटना मागितलेली होती ती घटना आमच्याकडे सादर करण्यात आली नाही। त्या घटनेनुसार जी निवडणूक होत होती त्या किंवा ज्या प्रक्रियेच्या अंतर्गत एकंदरीत सध्या यांची नेमणूक होत होती त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरेंची नेमणूक करणारी जी प्रतिनिधी सभा आहे ती सर्व प्रक्रिया कुठल्याच प्रकारे लोकशाही तत्वांना धरून नव्हती असं सर्वार्थाने सर्व बाजूनी निवडणूक आयोगाने म्हटलं आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला निर्णय करता आला की लोकशाहीच्या तत्वांना अनुसरून आणि लोकप्रतिनिधित्वातून लोकशाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी कुणासोबत किती आहेत आणि त्या आधारावर तेव्हा निवडणूक आयोगाने ठरवलं की जवळपास जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 2019 साली जी मतं मिळाली त्यापैकी 73% वोट शेअर हा सध्या एकनाथ शिंदेसोबत असलेल्या खासदारांमुळे त्यांच्याकडे आहे, तर विधानसभेला जी मतं मिळाली होती त्यापैकी जवळपास 76% वोट शेअर हा त्यावेळेस लोकप्रतिनिधित्वाचा एकनाथ शिंदेसोबत आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचा चिन्ह देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतला होता ट्रिपल टेस्टच्या आधारावर। तर सिब्बल आता वारंवार
न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला ज्या आधारावरती निवडणूक आयोगाने कळवलं की तुमचं पार्टी संविधान हे लोकशाही तत्वांना धरून नाहीये, तर आम्ही त्याविषयीची माहिती जी त्यावेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली होती त्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यायला हवं होतं, परंतु निवडणूक आयोगाने त्या संपूर्ण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. त्याशिवाय परत एकदा सिब्बलांनी म्हटलेलं आहे की जी आमची सर्वोच्च बॉडी आहे प्रतिनिधी सभा, त्या प्रतिनिधी सभेतल्या अनेकांची नेमणूक ही निवडणुकीच्या मार्फत होते आणि या प्रतिनिधी सभेमार्फत निवडणुकीच्या माध्यमातून पक्षप्रमुखांची नेमणूक होते. त्यावर अतिशय मोठं विधान आणि महत्वाचं निरीक्षण हे सरन्यायाधीशांनी नोंदवलंय. सरन्यायाधीश म्हणतात की शिवसेना पार्टी लीडर ही जी टर्म आहे ही संज्ञा तुमच्या घटनेमध्ये आहे ही खूप वेगळी आहे, म्हणजे ती संदिग्ध आहे. त्या संदर्भामध्ये स्पष्टपणे हे कळत नाही की नेमकं पार्टी प्रमुख म्हणजे कोण, लेजिस्लेटिव्ह पार्टीचे प्रमुख आहेत की विधिमंडळ म्हणजे जी ओरिजिनल पार्टी आहे पॉलिटिकल पार्टी त्याचे प्रमुख आहेत. तर त्याच्यावरती सिब्बल म्हणतात की या संदर्भामध्ये पार्टीचा अर्थ पक्षप्रमुख याचा अर्थ पक्ष असा होतो आणि निवडणूक आयोगाने एका विशिष्ट निष्कर्षाकडे निवडणूक आयोग गेला कारण त्यांना 2018च्या संविधानाकडे दुर्लक्ष करायचं होतं आणि त्यांचं म्हणणं आहे, कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की हा प्री डिटरमाइंड एंड होता, म्हणजे निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो त्यांनी आधी ठरवलेला होता आणि त्यानुसार त्यांनी लॉजिक ठरवलं. त्यामुळे या दृष्टीचा विचार किंवा या अर्थाने विचार होऊ शकत नाही की नेमकं जो निवडणुकीचा जर विचार करायचा असेल किंवा शिवसेना पक्षप्रमुख या टर्मचा या पदाचा विचार करायचा असेल तर तो विचार करत असताना पक्ष म्हणजे पक्ष असा त्याचा अर्थ होतो. त्यावेळी सरन्यायाधीशांनी विचारलं की तुम्ही कायम आता युक्तिवाद करताय, तो लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि ओरिजिनल पार्टी या संदर्भाने करताय. तर त्यांनी म्हटलं की पक्षप्रमुख म्हणजे कोणत्या पक्षाचे प्रमुख, विधिमंडळ पक्षाचे की मूळ राजकीय पक्षाचे. तर त्याविषयी सिब्बल म्हणतात की राजकीय पक्षाचे प्रमुख किंवा जो पक्ष त्यावेळी अस्तित्वात होता त्या पक्षाचे प्रमुख आहेत. आणि त्याशिवाय सिब्बल म्हणतात की आमच्या 2018च्या संविधानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे निवडणूक आयोगाला हे समजू शकलं नाही की नेमका पक्ष म्हणजे कुणाचा पक्ष आणि निवडणूक आयोगाने आमच्या 2018च्या संविधानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं कारण त्यांनी या संपूर्ण निकालाचा निवाडा आधीच ठरवलेला होता, असा आरोप हा सध्या निवडणूक आयोगावरती सिब्बल यांनी केलेला आहे. त्यामुळे सिब्बलांचा थेट आरोप आहे की निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच झालेला होता, निवडणूक आयोगाने या संदर्भामधला निर्णय आधी केला होता आणि नंतर त्याविषयीचा निकाल दिला आणि त्यानुसार एक लॉजिक तयार करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला, असं सिब्बलांचं म्हणणं आहे. सिब्बलांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा उदाहरण आता ते सर्वोच्च न्यायालयामध्ये देत आहेत की पार्टी स्ट्रक्चर वेगवेगळ्या पक्षांचं कशा प्रकारे काम करतं हे फक्त सांगतायत. आता परत न्यायाधीशांकडून काही वेगवेगळे प्रश्न हे सिब्बलांना विचारले जातात. त्याच्यामुळे या संदर्भात सिब्बलांनी एक युक्तिवादाचं आपल्या कंपायलेशन न्यायालयामध्ये सादर केलं होतं. त्या कंपायलेशनच्या आधारे सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न हे सध्या न्यायाधीशांकडून उपस्थित केले जात आहेत आणि सिब्बलांना विचारले जात आहेत की पार्टीचं स्ट्रक्चर कसं असावं. हे निश्चितपणे म्हणजे सरन्यायाधीशांकडून आणि इतर 2 न्यायमूर्तींकडून हे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सध्या कपिल सिब्बल देत आहेत. हा युक्तिवाद सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे आणि काल ज्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाने दिलेला निकाल, निवडणूक आयोगाची भूमिका यावरचा युक्तिवाद कपिल सिब्बल करत होते, तोच युक्तिवाद आज देखील त्यांनी पुढे सुरू ठेवलेला आहे आणि आयोगाचा निर्णय आधीच झाला होता असा थेट दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर जे शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलेलं होतं, मात्र बाळासाहेबांच्या निधनाला 13 वर्ष उलटून देखील निवडणूक आयोगाला ही बाब कशी काय माहीत नव्हती असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे माहिती नव्हती 2018 बद्दल आणि पक्षातल्या बदलांबद्दल, ही आयोगाची भूमिका ही चुकीची असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्याचबरोबर पत्रव्यवहारामध्ये शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख होता आणि हा उल्लेख असणारी पत्र पक्षाकडून निवडणूक आयोगाला यापूर्वी देखील सादर करण्यात आलेली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने ज्या आधारावर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे सोपवण्याचा निर्णय घेतला तो निर्णय कसा चुकीचा होता हे पटवून देण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करतायत.
जी काही फूट होती ती विधिमंडळ पक्षामध्ये होती, मात्र विधिमंडळ पक्षातली फूट हीच पक्षातली फूट आहे, राजकीय पक्षातली फूट आहे, असं निवडणूक आयोगानं गृहीत का धरलं, असाही सवाल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. फूट जी होती ती विधिमंडळ पक्षात होती, मात्र विधिमंडळ पक्षात फूट झाल्यानंतर त्यातल्या एका गटाला पक्ष आणि चिन्ह देणं हा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य नव्हता, तरतुदींना धरून नव्हता, असा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्याचबरोबर वेळोवेळी झालेल्या बदलांची माहिती आयोगाला दिलेली होती, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. न्यायमूर्तींनी त्यांना प्रश्न विचारलेला होता की काही ठिकाणी कागद हे नंतर तयार करण्यात आले, नेमणुका आणि नियुक्त्यांच्या झाल्यानंतर निवडणूक आयोगाला तातडीनं हे न कळवता नंतर कागद तयार करण्यात आले, अशी एक शंका उपस्थित करण्यात येते. त्याच्याविषयी न्यायमूर्तींनी ज्यावेळी कपिल सिब्बल यांना विचारलं त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणता त्यात तथ्य म्हणजे हे एक वेळ गृहीत जरी धरलं तरी सुद्धा जी कागदपत्र निवडणूक आयोगाला दिलेली आहेत त्याच्यावर निवडणूक आयोगाचा शिक्का आहे, त्यामुळे आता अशी शंका घ्यायला वाव नाही, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा एकाधिकारशाही आहे असं निवडणूक आयोग कसं म्हणतं, असा सवाल ते करतायत. पुन्हा एकदा जाऊया नेमक्या आता नवीन काय युक्तिवाद समोर आलेत हे जाणून घेण्यासाठी. सोमेश. अमोल, निश्चितच आता न्यायमूर्ती बागची यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न कपिल सिब्बल यांना विचारलाय. त्यांनी सिब्बलांना प्रश्न विचारला की तुम्ही वारंवार असं म्हणता की विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती, राजकीय पक्षात फूट पडलेली नव्हती. तर मग जर तुमचं म्हणणं असं आहे की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती, तर याचा अर्थ विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा परिणाम हा राजकीय पक्षावरही होणारच, कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत लिंक्ड आहेत, असा प्रश्न सध्या न्यायाधीशांनी हा सिब्बलांना विचारलेला आहे. आपण यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सिब्बलांचा संपूर्ण युक्तिवाद हा एका मुद्द्यावर आधारलेला आहे, तो म्हणजे निवडणूक आयोगाला या संदर्भात कुठल्याही प्रकारे एंट्री करण्याची आवश्यकता नव्हती. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही स्वरूपाचा निर्णय होऊ शकला नसता, कारण निवडणूक आयोगाची एंट्री तेव्हाच होते जेव्हा राजकीय पक्ष संघटनेमध्ये वाद झालेला असतो आणि दोन गट पडलेले असतात. परंतु वारंवार सिब्बल पुन्हा पुन्हा सांगतात की निवडणूक आयोगाची एंट्री झाली कारण निवडणूक आयोगाने परस्पर निर्णय केला की या संदर्भामध्ये वाद झालेला आहे आणि लेजिस्लेटिव्ह पक्षात वाद होता, तो राजकीय पक्ष संघटनेमध्ये नव्हता, विधिमंडळ पक्षात वाद झाला होता, आमदारांमध्ये वाद झालेला होता, असं सिब्बलांचं म्हणणं आहे. तर आता न्यायाधीशांनी त्यांना प्रश्न विचारला की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे जर एकमेकांसोबत लिंक्ड असतील तर लिंक्ड असलेल्या या दोन संघटनांमध्ये वादाचा परिणाम हा एकमेकांवर निश्चितच होऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन या वादावरती निर्णय करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाकडे असूच शकते. निवडणूक आयोगाच्या कडेच संविधानानुसार आणि कायद्यानुसार ही जबाबदारी आहे. तर त्या दृष्टीने सध्या न्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केलाय आणि सिब्बल पुन्हा त्याविषयी कसा प्रतिवाद करतात हे पाहावं लागेल. परंतु सिब्बलांचा संपूर्ण युक्तिवाद हा सध्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आव्हान देणारा आहे आणि निवडणूक आयोगाने या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निवडणूक आयोगाने या संपूर्ण विषयामध्ये निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती, किंबहुना काही निकाल देण्याची आवश्यकता नव्हती. असा प्रयत्न हा सध्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये युक्तिवाद करून सिब्बलांकडून सुरू आहे की निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भामधले निर्णय व्हायला नको होते. परंतु न्यायाधीश त्यांना पुन्हा पुन्हा सांगतायत की जर तुम्ही प्रत्यक्ष व्यावहारिक बाजू बघितलीत तर ज्यावेळी विधिमंडळ पक्षामध्ये वाद होतो त्यावेळी स्वाभाविक त्या वादाचे परिणाम हे राजकीय पक्ष संघटनेच्या एकीवर, राजकीय पक्ष संघटनेच्या स्ट्रक्चरवरही होतात. त्यामुळे सध्या त्या संदर्भामधल्या ज्या निर्णय घ्यायचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत, म्हणजे निश्चितच निवडणूक आयोगच निर्णय करणार की कोणत्या पक्षाला जे चिन्ह दिलेलं आहे त्या पक्षाच्या चिन्हावर नेमका कुणाचा अधिकार आहे. त्या संघटनेमध्ये जर वाद झाले तर त्या पक्ष संघटनेपैकी कुणाकडे एखादं चिन्ह किंवा पक्षाचं नाव असू शकतं. तर या संदर्भातले सगळे निर्णय हे तसं पाहायला गेलं तर निवडणूक आयोगच करू शकतं आणि निवडणूक आयोगाला एका पर्टिक्युलर या संदर्भामध्ये जर निर्णय करायचा असेल तर त्यांना या आधारावरती हे ठरवता येईल की दोन गट पडलेले आहेत. जर विधिमंडळ पक्षामध्ये वाद झालेले आहेत तर विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे एकमेकांसोबत ऑर्गॅनिकली नॅचरली लिंक्ड आहेत आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की या संदर्भामधले निर्णय किंवा या संदर्भातले जे वाद आहेत त्या वादाचा परिणाम
हा एकमेकांवरती होणारच आहे। जो विधिमंडळ पक्षात जर वाद झाला असेल तर राजकीय पक्षातही वाद होणार आहे आणि त्यामुळे राजकीय पक्षातला वाद आणि त्या वादावरती निवाडा करणं, त्याचा निकाल लावणं, ही सगळी जबाबदारी किंवा हे सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाचे आहेत। तर या संदर्भात आता न्यायाधीशांकडून प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे। आपल्याला पाहावं लागेल की सिब्बल नेमकं या संदर्भामध्ये कसा प्रतिवाद करतात आणि सिब्बलांच्या बाजूने या संदर्भात काय युक्तिवाद केला जातोय। कारण सिब्बलांचं पूर्ण म्हणणं आहे की निवडणूक आयोगाकडे काही अधिकारच नाही, निवडणूक आयोगाने या संदर्भात या वादामध्ये एंट्री करण्याचा काही विषयच नव्हता। 4था दिवस सलग सिब्बल निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता पक्ष संघटना आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा, त्या निर्णयाविरोधामध्ये युक्तिवाद करतायत आणि आता न्यायाधीश त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करतायत की संदर्भामध्ये जे चंद्रचूडांचं जजमेंट आहे, म्हणजे जे या प्रकरणातलं कॉन्स्टिट्यूशन बेंचने दिलेलं यापूर्वीचं जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये पण कुठेही असं म्हटलेलं नाहीये पूर्णपणे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षांचा एकमेकांशी संबंध नाही, असं म्हटलेलं नाहीये, असं न्यायाधीशांनी सांगितलं। आणि हे खरं आहे की यापूर्वी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने जो निकाल दिला होता त्या निकालामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगवेगळे असतात परंतु त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, असं म्हटलं नव्हतं। तर त्यांनी असं म्हटलेलं की विधिमंडळ पक्षाचं स्ट्रक्चर राजकीय पक्षाच्या स्ट्रक्चरवर उभं असतं। हा जो पक्षाच्या स्ट्रक्चरचा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि हाच मुद्दा जो कपिल सिब्बल अधोरेखित करू पाहतायत। कपिल सिब्बल यांनी मागच्या 2 दिवसांमध्ये जो युक्तिवाद केलेला आहे त्याच्यामध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगवेगळे आहेत आणि विधिमंडळ पक्षामध्ये जे काही घडलेलं आहे त्याचा राजकीय पक्षाशी संबंध असण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे निकाल हा राजकीय पक्षाच्या फूट पडली अशा गृहीत धरून देण्यात आलेला होता, पण प्रत्यक्षात फूट विधिमंडळ पक्षात पडलेली होती। हा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे आणि त्याला आता न्यायमूर्तींनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे की जरी हे 2 वेगवेगळे असले, विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा आहे हे आपण गृहीत धरलं तरी सुद्धा त्यांचा एकमेकांशी संबंध नाही असं आपण कुठल्या आधारावर म्हणतो आहोत, असा सवाल न्यायमूर्ती करतायत। कारण विधिमंडळ पक्षामध्ये ज्यावेळी फूट पडते त्यावेळी साहजिकपणे त्याचा राजकीय पक्षावर सुद्धा परिणाम होत असतो। अनेकदा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन्हीकडे जबाबदारी असणाऱ्या व्यक्ती या एकसारख्या असू शकतात, या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तींनी हा सवाल विचारलेला असावा असं आपण म्हणायला हरकत नाही। आणि यावर कपिल सिब्बल आता नेमकं काय उत्तर देतात आणि ज्या मूळ आधारावर कपिल सिब्बल यांचा सगळा युक्तिवाद सध्या आधारलेला दिसतो आहे तो आहे हे 2 वेगवेगळे पक्ष आहेत हे एस्टॅब्लिश करणं। फूट विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि राजकीय पक्षाकडे अधिकार होते, मात्र त्या अधिकारांचा विचार निवडणूक आयोगानं केला नाही, असा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। आणि आता हा युक्तिवाद पुढे नेमकी काय स्वरूप घेतो हे बघणं महत्वाचं आहे। पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया। सोमेश, ज्या प्रकारे आता न्यायमूर्ती प्रश्न विचारतायत आणि आता कपिल सिब्बल त्याला काय उत्तर देत आहेत याची उत्सुकता असणार आहे। नाही, आता अमोल पुन्हा एकदा कपिल सिब्बलांकडून प्रयत्न होतोय हे सांगण्याचा की कशा प्रकारे त्यावेळी राजकीय पक्ष संघटनेमध्ये वाद नव्हता, विधिमंडळ पक्षामध्ये वाद झालेला असला तरी सुद्धा, पण त्यावरूनच आता या संदर्भात न्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर वाद झालेला होता तर वादाचा परिणाम हा निश्चितच राजकीय पक्ष संघटनेवरही होतो आणि जर राजकीय पक्ष संघटनेवरती वादाचा परिणाम झाला असेल तर त्याविषयीचा निर्णय करण्याचे अधिकार हे पुन्हा निवडणूक आयोगाकडेच असतात। तर सध्या सिब्बल जे आव्हान देतात की निवडणूक आयोगाला याविषयी निर्णय करण्याचा अधिकारच नव्हता, कारण लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळ पक्षामधला वाद हा स्वतंत्र आहे आणि त्याविषयीचा निर्णय हा लोकसभा किंवा अध्यक्ष खासदारांच्या बाबतीत आणि विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या बाबतीत करतात, पात्र कोण अपात्र कोण हे ठरवण्याच्या अनुषंगाने, आणि त्यानंतर मग या संदर्भामध्ये जो निर्णय होतो तो ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन पार्टी संदर्भातला होतो। त्यामुळे सध्या सिब्बलांचा जो युक्तिवाद आहे की निवडणूक आयोगाकडे अधिकार नव्हते, निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र नव्हतं आणि त्या दृष्टीने जो सध्या युक्तिवाद सुरू आहे त्याला काही आधार नाहीये किंवा त्याला काही अर्थ नाही, अशा स्वरूपाचा यातून एक काउंटर आर्ग्युमेंट हे न्यायाधीशांकडून देण्यात येते। ते म्हणतात की जर या संदर्भामध्ये 2 वाद झालेले असतील, 2 भाग पडलेले असतील विधिमंडळ पक्षाचे, तर त्याचा परिणाम हा निश्चितच राजकीय पक्षावर होतो आणि जर राजकीय पक्षावरती ज्यावेळी वाद होतो त्यावेळी त्याबाबतचा निर्णय करण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाकडेच असतात। तर आता सिब्बल पुन्हा त्यावरती आर्ग्यू करतायत की 2018 त्यावरती की जर प्रथमदर्शनी या पक्षांमध्ये फूट पडलेली असेल तरच निवडणूक आयोग हा त्या संदर्भामध्ये
काही निवाडा करू शकतो किंवा काही निर्णय करू शकतो. सिब्बलांचं म्हणणं आहे की प्रथम दर्शनी या संदर्भामध्ये कुठल्या आधारावर तुम्ही निवडणूक आयोगाने हे ठरवलं की आमच्या पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली आहे किंवा पक्ष संघटना ही वेगळी झालेली आहे, आणि इलेक्शन कमिशननी असं कोणत्या कागदाच्या, कोणत्या दस्तावेजाच्या, कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारावर ठरवलं की यामध्ये फूट पडलेली आहे आणि वाद झालेला आहे किंवा दोन पक्ष संघटना या वेगवेगळ्या झालेल्या आहेत, हे कोणत्या आधारावर निवडणूक आयोगाने ठरवलं? कारण निवडणूक आयोगाने या प्रकरणावर सुनावणी सुरू केली आणि त्यांनी निर्णय केला की धनुष्यबाणा एकनाथ शिंदेकडे राहील. तर सिब्बलांचं आता तेच म्हणणं आहे की कशाच्या आधारावरती हे निवडणूक आयोगाने ठरवलं होतं, आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान देण्याचा प्रयत्न आपल्या राजकीय पक्षाच्या तर त्यामुळे मूळ पक्ष आणि अपात्रता याविषयी निर्णयाचा अधिकार आयोगाला नव्हता असा दावा, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. न्यायमूर्तींनी त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये जर विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडत असेल तर त्याचा राजकीय पक्षावर परिणाम होणार नाही असं आपण का म्हणायचं? राजकीय पक्षावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो, आणि त्या राजकीय पक्षावर मध्ये जी या फुटीचा परिणाम झाला होता, विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा, त्या आधारे निवडणूक आयोगाने हा निकाल दिला असं आपण का म्हणू शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यावर कपिल सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की राजकीय पक्षामध्ये फूट आहे हे कुठल्या कागदपत्रांच्या आधारे, कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे किंवा कुठल्या तपशिलांच्या आधारे निवडणूक आयोगानं गृहीत धरलं, ज्याच्या आधारे निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला, हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि असा कुठलाही पक्षामध्ये फूट पडल्याचा संदर्भ किंवा दाखला किंवा घटना ही घडलेली नव्हती, आणि विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट हीच राजकीय पक्षामध्ये पडलेली फूट आहे असं गृहीत धरून निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला कपिल सिब्बल यांनी आव्हान दिलेलं आहे. हे निर्णय तरतुदींना धरून नाहीत असा दावा, असा युक्तिवाद कपिल सिब्बल हे सातत्यानं करताना दिसत आहेत. त्यामुळे आयोगानं केवळ पक्ष आणि चिन्ह, मूळ पक्ष आणि अपात्रता याविषयीचा अधिकार आयोगाला नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे. सोमेश, आता पुन्हा एकदा सिब्बल म्हणतायत की ज्यावेळी आम्ही सिब्बल परत एकदा सांगतायत की ज्यावेळी आम्ही पॉलिटिकल पक्षाचा विचार करतो तर त्यावेळी आपल्याला फक्त या संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांचा विचार करून चालत नाही असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. म्हणजे न्यायाधीश म्हणतायत की एकनाथ शिंदेच्या ग्रुपला किंवा एकनाथ शिंदेच्या गटाला 11 राज्य प्रभारी, जे वेगवेगळ्या राज्यांचे प्रभारी नेमलेले होते, त्या राज्य प्रभारींचा पाठिंबा होता. आणि जर राज्य प्रभारी हे पक्ष संघटनेचा, पार्टी स्ट्रक्चरचा भाग नाहीयेत, हे काहीतरी शिवसेना ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यानंतर मग पुढे न्यायाधीशांनी म्हटलं की जेव्हा आपण पॉलिटिकल पार्टी कन्सिडर करतो, राजकीय पक्ष, त्यावेळी राजकीय पक्ष म्हणजे फक्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी असा त्याचा अर्थ होत नाही, तर राजकीय पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा गृहीत धरावे लागतात. तर त्यावरती सिब्बलांनी म्हटलं की हो, हे बरोबर आहे. मग तेव्हा ते असं म्हणतात की न्यायमूर्ती बागचींनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर पक्षामध्ये एक हायरार्की असेल आणि त्या हायरार्कीमध्ये जर ओव्हरलॅप असेल, म्हणजे कोणत्या तरी एखाद्या मेंबर जे लेजिस्लेटिव्ह पार्टीचे आहेत ते सुद्धा या संदर्भात कुठल्या ना कुठल्या पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये कुठल्या ना कुठला तरी ओव्हरलॅपिंग असेल, तर लेजिस्लेटिव्ह पार्टीतला गट पडला त्या आधारावरून राजकीय पक्षामध्ये सुद्धा फूट पडलेली आहे असा अर्थ नाही काढला जाऊ शकत का? तर त्यावरती आता सिब्बलांनी परत एकदा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केलाय. आणि सिब्बल म्हणतायत की जेव्हा असं घडतं, कोणत्याही प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री असता आणि नॅचरली लोक तुमच्याकडे येतात, त्यामुळे जी ग्राउंड रियालिटी आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे थोडक्यात सिब्बलांचं असं म्हणणं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यामुळे लोक त्यांच्याकडे गेले, तर याकडे तुम्ही दुर्लक्ष कसं करता? ही जे व्यावहारिक वास्तववाद आहे की मुख्यमंत्र्यांकडे किंवा कुठल्याही सत्तेकडे लोक आकर्षित होतात, तर या व्यावहारिक वास्तववादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे. तर ते सिब्बलांनी तो युक्तिवाद यापूर्वी सुद्धा एकदा दोनदा केला होता. सिब्बल म्हणाले होते की हे कुठलाही सत्तेतला व्यक्ती हा मॅग्नेट सारखा असतो अशी अॅनॉलॉजी सिब्बलांनी दिली होती, आणि ते म्हणाले की त्यामुळे लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होतातच. त्यानंतर मग ते म्हणतात की आमच्या म्हणण्याप्रमाणे ते घटनाबाह्य इल्लिगली बेकायदेशीर मुख्यमंत्री होते असं सिब्बलांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री होते. त्यानंतर तुम्ही म्हणता की त्यांना तुम्ही मुख्यमंत्री नेमलेले आहे, म्हणजे एकनाथ शिंदेंना तुम्ही मुख्यमंत्री करता असं सिब्बल म्हणतात. त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांच्याकडे अनेक लोक त्यांच्यासोबत जोडले जातात, त्यांच्या सोबत येतात,
आणि त्यानंतर मग तुम्ही म्हणतायत की या आधारावरती आता त्यांच्याकडे जास्तीचे लोक आहेत किंवा जास्तीचा सपोर्ट त्यांच्याकडे, तर त्यावरती ते म्हणतात, सिब्बलांचं असं म्हणणं आहे की ही ग्राउंड रियालिटी, हा वास्तववाद तुम्हाला दुर्लक्षिता येणार नाही. त्यानंतर मग त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जर इलेक्शन कमिशनकडे या संदर्भामधला जी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी एंट्री करण्याचं काही कारण नव्हतं आणि इलेक्शन कमिशननी या ग्राउंड रियालिटीकडे दुर्लक्ष कसं केलं त्यावरती सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की जर या सर्व बाबी विचारात घ्यायच्या असतील, हे सर्व मटेरियल जर विचारात घ्यायचं असेल, तर त्यानंतर मग तुम्ही हे नाही म्हटलं पाहिजे की इलेक्शन कमिशनकडे कार्य अधिकार क्षेत्रच नव्हतं. म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय सिब्बलांना की तुम्ही जे म्हणताय आता की मुख्यमंत्री ते झाले, त्यांच्याकडे लोक जायला लागले, लोक एकनाथ शिंदेसोबत वाढले आणि त्यामुळे तुम्ही नंतर म्हणायला लागलात की एकनाथ शिंदेकडे जास्त सपोर्ट आहे, लोक खासदारांचा आहे, आमदारांचा आहे आणि काही पक्ष संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांचा देखील एकनाथ शिंदेकडे. निश्चितपणे याच्यावर आपलं लक्ष असेलच. सोमेश, एक मोठी बातमी, विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा परिणाम राजकीय पक्षावर होणार नाही का, असा खंडपीठाकडून सुनावणी दरम्यान सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आतापर्यंतची ही महत्त्वाची अपडेट आधी आपण सांगूया. पक्ष म्हणजे केवळ नेते नाहीत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील असतात. विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा परिणाम राजकीय पक्षावर होणार नाही का, असा सवाल खंडपीठाकडून सुनावणी दरम्यान उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्याला कपिल सिब्बल यांनी उत्तर देखील दिलेलं होतं. ज्या प्रकारे पक्षामध्ये फूट पडल्याचे कुठलेही डॉक्युमेंट्स निवडणूक आयोगाकडे होते का, असा सवाल कपिल सिब्बल यांनी या प्रश्नाला उत्तर देताना विचारलेला होता. पक्ष म्हणजे केवळ नेते नाहीत तर पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आहेत, असं देखील नाहीत का, असा सवाल न्यायालयाने खंडपीठाने विचारलेला होता. पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया. सोमेश. अमोल, निश्चितच जो मूळ युक्तिवाद होता कपिल सिब्बलांचा, त्यांनाच एक प्रतिप्रश्न सरन्यायाधीशांनी केलेला आहे की सिब्बलांचं जे म्हणणं आहे की राजकीय पक्षात फूटच पडलेली नव्हती, राजकीय पक्ष संघटना एकसंघ होती आणि राजकीय पक्ष संघटना जर एकत्र असेल तर निवडणूक आयोगाचा काही अधिकार नसतो, कोणत्याही प्रकारे वाद आहे असं गृहीत धरून त्यावर सुनावणी करण्याचा किंवा निवडणुकीत पक्षचिन्ह हे कुणाला द्यायचं आणि निवडणुकीत कोणी धनुष्यबाणावर लढायचं या संदर्भातला वाद तेव्हा उद्भवतो ज्यावेळी पक्ष संघटनेत वाद असतात. पक्ष संघटनेमध्ये कोणत्याही स्वरूपाचे वाद झालेले नव्हते. पक्ष संघटना उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली काम करत होती, तर निवडणूक आयोगाने याविषयी सुनावणी घेण्याची काही आवश्यकता नव्हती असं सिब्बलांचं म्हणणं आहे. परंतु सिब्बलांच्या म्हणण्याला सरन्यायाधीशांनी एक प्रतिप्रश्न उपस्थित केलेला आहे. सरन्यायाधीश म्हणतात की जेव्हा तुम्ही म्हणता की ग्राउंड रियालिटीमुळे ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे गेल्यामुळे लोक त्यांच्यासोबत गेले, याचा अर्थ तुम्ही हे म्हणताय की पक्ष संघटनेमध्ये सुद्धा वाद होता आणि जर पक्ष संघटनेमध्ये वाद होता तर तुम्ही थेट निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राला आव्हान देऊ शकत नाही किंवा जो मूळ युक्तिवाद होता सिब्बलांचा पूर्णपणे की निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्रच या संदर्भामध्ये असू शकत नाही, कारण निवडणूक आयोगाच्या अधिकारामध्ये राजकीय पक्षाचे वाद सोडवणं असतं. विधिमंडळ पक्षात फूट पडली असेल तर त्याविषयी निवडणूक आयोगाने काही निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती आणि जर निवडणूक आयोगाने हा वादच गृहीत धरला नसता तर धनुष्यबाण कुणाचा हा निर्णय करण्याचे अधिकारही निवडणूक आयोगाला प्राप्त झाले नसते. तर त्या संदर्भात आता सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की तुम्ही सरसकट ज्युरिस्डिक्शन म्हणजेच जे अधिकार क्षेत्र आहे निवडणूक आयोगाचं त्याला तुम्ही आव्हान नाही देऊ शकत. त्याशिवाय ते असं म्हणतायत की जनरल प्रिन्सिपल जे आहे त्या संदर्भामध्ये की कमिशननी म्हणजे निवडणूक आयोगाने पहिल्यांदा हे तपासलं पाहिजे का की राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे का, खरोखर राजकीय पक्ष संघटनेतही काही गट पडलेले आहेत का. तर त्यावरती सिब्बलांचं म्हणणं आहे की हो हे खरं आहे की राजकीय पक्ष पहिल्यांदा फुटला आहे का, हे सुद्धा त्यांनी गृहीत धरलं पाहिजे. त्यावर न्यायमूर्ती बागचींनी विचार दिला आहे की या संदर्भात जेव्हा आपण हा प्रश्न विचारात घेतो त्यावेळी सगळे जे कोलॅटरल विषय आहेत म्हणजे त्या संदर्भात जेव्हा राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे का किंवा गट पडलेला आहे का आणि या पक्षाचं चिन्ह कोणत्या गटाकडे राहिलं पाहिजे किंवा पक्षाचं चिन्ह वापरण्याचा अधिकार कोणाकडे आहे याविषयीचा निर्णय करत असताना पहिल्यांदा निवडणूक आयोगाने हे विचारात घेतलं पाहिजे का राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे की नाही ते. तर सिब्बल म्हणतात की हो पहिल्यांदा हाच विचार केला पाहिजे आयोगाने की राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे का. मग त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना असा प्रश्न विचारलेला आहे की मग ते करत असताना त्यांनी इतर जे कोलॅटरल विषय आहेत विथ पार्टी संघटनेच्या संदर्भात त्याच्या अनुषंगिक असलेले इतर सर्व संबंधित विषय आहेत, इश्यूज आहेत, त्याचाही विचार केला पाहिजे. तर त्यावरही सिब्बलांनी म्हटलेलं आहे की करेक्ट याचाही विचार केला गेला पाहिजे. मग त्यानंतर मग त्यांनी असं म्हटलंय की 8 ऑगस्टच्या रोजी या संदर्भामध्ये काही पिटिशनर्स म्हणजे एकनाथ शिंदेकडून काही आयोगाला कागदपत्र प्राप्त झाली 8 ऑगस्ट 2022ला, ज्यामध्ये काही प्रतिज्ञापत्र होती, काही चार्ट होता. एक ज्या चार्टमध्ये हे सांगण्यात आलेलं होतं की कशा प्रकारे पक्ष संघटनेमधले
काही पदाधिकारी हे एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत आणि एकनाथ शिंदेचं समर्थन करतात। तर त्यावरती कपिल सिब्बल म्हणतात की आम्हाला त्या संदर्भात कोणताही वाद नाहीये, पण ते 8 ऑगस्ट 2022 रोजी घडलेलं होतं, ज्यावेळी निवडणूक आयोगाने त्या प्रश्नावर सुनावणी सुरू केलेली आहे। मग जयमाला बागची यांनी म्हटलंय की आम्ही फक्त शिवसेनेसंदर्भात बोलत नाही, आम्ही एक इन जनरल निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसंदर्भात बोलतोय की जेव्हा कधी निवडणूक आयोग हा विचार करतं की चिन्हासंदर्भात वाद आहे का, चिन्हासंदर्भातल्या वादावर निर्णय करण्याची गरज आहे का, आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा रिलेव्हंट फॅक्च्युअल पोझिशन असते की पॅराग्राफ 15च्या अंडर त्या आधारावर अधिकार क्षेत्र उपस्थित केलं जाऊ शकतं का, तर त्यावरती सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे की हो, या संदर्भामध्ये या आधारावरती जेव्हा स्प्लिट असेल त्यावेळेसच निवडणूक आयोगाकडून किंवा निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने चिन्ह पक्षाच्या वादासंदर्भामध्ये काही सुनावणी ही इलेक्शन कमिशनकडून होऊ शकते असं सध्या म्हणतात। त्यामुळे त्या संदर्भात सिब्बलांचं म्हणणं आहे की या संदर्भातले म्हणजे ज्या बागचींनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता की जेव्हा कमिशन किंवा आयोग हे सर्वसाधारणपणे फायनली डिसिजन घेतं सिम्बलवरती की पक्षाचं चिन्ह कोणाकडे असणार, तेव्हा त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला ज्या सबसिक्वेंट डेव्हलपमेंट आहेत, म्हणजे जसा एखादा वाद तयार होतो एखाद्या पक्ष चिन्हा संदर्भातला आणि त्यामध्ये पुढे पुढे ज्या डेव्हलपमेंट्स होत जातात, मग पक्षाच्या चिन्हा संदर्भातला वाद निर्माण झाल्यानंतर ज्या घडामोडी घडतात त्याचाही विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? तर त्यावरती कपिल सिब्बल म्हणतात की हो, जर प्रथम दर्शनी त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली असेल, जर स्प्लिट असेल, तरच त्या संदर्भातले ज्या नंतर घडलेल्या घडामोडी आहेत त्याचा विचार हा निवडणूक आयोगाकडून केला जाऊ शकतो। जर पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष संघटनेमध्ये स्प्लिट नसेल तर ज्या पद्धतीने परिस्थिती बदलत जाते किंवा नंतर ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींचा विचार करण्याची आवश्यकता नंतर पडते, पण पहिल्यांदा हा निर्णय व्हायला हवा कमिशनकडून की खरोखरच राजकीय पक्ष संघटना फुटली आहे का, राजकीय पक्ष संघटनेमध्ये सुद्धा वाद आहे का। आणि जो 8 ऑगस्टचा जो दाखला सध्या न्यायाधीशांनी कपिल सिब्बलांना दिला की 8 ऑगस्ट रोजी एक पत्र एकनाथ शिंदेंनी पाठवलं होतं निवडणूक आयोगाकडे आणि त्यामध्ये काही प्रतिज्ञापत्र होती ज्यामध्ये पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केलेला होता आणि त्याशिवाय एक तक्ता होता ज्या तक्त्यामध्ये ही माहिती दिलेली होती की राजकीय पक्ष संघटनेतले किती पदाधिकारी हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत। तर त्यावर सिब्बलांचं म्हणणं आहे की 8 ऑगस्ट रोजी जे घडलं त्याविषयी आम्ही कोणत्याही स्वरूपाचा वाद नाहीये, परंतु आमचा जो प्रश्न आहे तो अधिक नॅरो आहे, म्हणजे त्याचा स्कोप तुम्ही छोटा करून पहा की 19 जुलैला जेव्हा निवडणूक आयोगाने 2022 रोजी 19 जुलैपासून या प्रकरणावर एक प्रकारे सुनावणी सुरू केली, किंवा धनुष्यबाण कुणाचा आहे या संदर्भात एक प्रश्न उपस्थित झालाय असं निवडणूक आयोगाने प्रथम दर्शनी गृहीत धरलं। त्यावेळेसपासून 19 जुलैपासूनच तुम्ही ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा विचार करा असं सिब्बल म्हणतात। आणि 19 जुलैला कशाच्या आधारावर हे ठरवण्यात आलं की अशा प्रकारे राजकीय पक्ष फुटलेला आहे। त्यामुळे सिब्बल पुन्हा पुन्हा ज्या निवडणूक आयोगाचं ज्युरिस्डिक्शन आहे, निवडणूक आयोगाचं जे अधिकार क्षेत्र आहे त्या अधिकार क्षेत्रालाच आव्हान देत आहेत आणि त्या अधिकार क्षेत्रावरच त्यांचा युक्तिवाद सुरू आहे की सर्वसाधारणपणे का निवडणूक आयोगाला या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय करण्याचे किंवा या निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारचा या संदर्भामधला फैसला करण्याचे अधिकार प्राप्त होत नाहीत, कारण त्यावेळी फक्त विधिमंडळ पक्ष फुटला होता, राजकीय पक्ष फुटला नव्हता। हा वारंवार पुन्हा एकदा कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आहे। परंतु आता न्यायाधीशांकडून काही मुद्दे असेही गृहीत धरले जात आहेत की जे निवडणूक आयोगाच्या सुनावणी समोर निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेले होते आणि त्यामध्ये या सर्व बाबी आहेत ज्यामध्ये स्वाभाविक निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणूक आयोगाच्या कडे असलेली जी पक्ष घटना आहे त्या पक्ष घटनेनुसार पक्ष संघटना कोणाकडे आहे हा मुद्दा देखील त्यावेळेसच्या वादाचा एक विषय होता। त्यानंतर मग निवडणूक आयोगाकडे असलेली पक्ष संघटनेची घटना संविधान हे बदलण्यासाठी सांगितलेलं होतं निवडणूक आयोगाने, उद्धव ठाकरेंनी ते बदलून आवश्यक ते कायद्यानुसार योग्य संविधान सादर केलं नाही, हा देखील एक वादाचा मुद्दा होता। त्याशिवाय एकनाथ शिंदेंनी तिन्ही कसोटींवर म्हणजे सादिक अली प्रकरणातल्या ज्या 3 टेस्ट आहेत त्यामध्ये पहिल्यांदा पक्षाच्या ध्येय आणि उद्दिष्टांसंदर्भातली टेस्ट आहे, त्यानंतर मग पक्षाच्या घटनेसंदर्भातल्या पक्षाच्या संविधानानुसार पक्ष संघटना कोणाकडे याविषयीचा जो निकष आहे त्या निकषांवरही युक्तिवाद झाले आणि त्यानंतर तिसरा निकष आमदार खासदार कोणासोबत किती आहेत याविषयी युक्तिवाद झाले। हे नक्की आहे की निवडणूक आयोगाने निर्णय करत असताना आमदार खासदारांचा निकष ग्राह्य धरला किंवा त्या निकषांच्या आधारावर निर्णय केला, परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनीही निवडणूक आयोगासमोर
जेव्हा वाद निर्माण झाला होता तेव्हा त्यांच्या युक्तिवादात या तिन्ही निकषांवर पक्ष संघटना आपल्याकडे आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला गेलेला होता। सर्वसाधारणपणे जी उद्धव ठाकरेंची बाजू होती त्यांनी हेच सांगण्याचा तेव्हाही प्रयत्न केला की निवडणूक आयोगाने या प्रकरणावर सुनावणी घेऊ नये, कारण निवडणूक आयोगाच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे पक्ष संघटनेमध्ये वाद नाही, आणि जर पक्ष संघटनेमध्ये वाद नसेल तर त्या संदर्भामध्ये काही वेगळा युक्तिवाद किंवा वेगळ्या प्रकारचा वाद हा उद्भवण्याचा प्रश्न येत नाही, आणि जर वाद उद्भवला नसेल तर निवडणूक आयोगाचे कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतात। तर त्या अनुषंगाने सध्या सिब्बल युक्तिवाद करतात, म्हणजे सिब्बलांकडून आयोगाचं अधिकार क्षेत्र, आयोगाने धनुष्यबाण कोणाचा याविषयी जो काही निर्णय केला तो निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती, त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा एक वेगळा निष्कर्ष काढायची आवश्यकता नव्हती हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला न्यायाधीशांकडून जे वेगवेगळे टेक्निकल प्रश्न उपस्थित केले जातात त्यामध्ये न्यायाधीश त्यांना म्हणतात की केवळ शिवसेना या संदर्भात सुरू असलेला जो सध्याचा वाद आहे त्याचाच विचार करू नका, एक ओव्हरऑल जो पॅरा 15 आपण जे इलेक्शन कमिशनच्या अधिकारांसंदर्भातला जो आदेश आहे त्या आदेशातील जो पॅरा 15 आहे ज्या अंतर्गत निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांविषयीचा निर्णय होतो आणि वेगवेगळ्या पक्षांना चिन्ह दिली जातात, त्यांच्या नावाविषयीचा निर्णय होतो, त्यांच्या रेकग्निशनचा विषय होतो, तर त्या संदर्भामध्ये जो अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे त्याचा विचार सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातोय, आणि सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या दृष्टीने प्रश्न विचारते कपिल सिब्बल यांना की तुम्ही आम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगा की तुमच्या म्हणण्याप्रमाणे निवडणूक आयोगाकडे कोणतेच अधिकार नाही आहेत का, जर ते अधिकार नसतील तर ते अधिकार कधी निवडणूक आयोगाकडे येतात। तर सिब्बलांचं म्हणणं आहे की राजकीय पक्ष संघटनेत वाद असेल तर निवडणूक आयोगाचा अधिकार असतो त्या संदर्भातला वाद सोडवण्याचा आणि त्याविषयी सुनावणी घेण्याचा आणि पक्षचिन्ह कुणाचा आहे हे ठरवण्याचा। परंतु सिब्बलांचं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की या संदर्भातला जो शिवसेनेचा वाद आहे त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची फूट किंवा कोणत्याही स्वरूपाचं स्प्लिट हे राजकीय पक्ष संघटनेत झालेलं नव्हतं, तर विधिमंडळ पक्ष संघटनेत झालेलं होतं, आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय करण्याची गरज नव्हती असं सध्या कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। आणि त्याशिवाय त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ज्युरिस्डिक्शन म्हणजेच अधिकारांचा वापर करण्यापूर्वी, कार्य अधिकारांचा अधिकार क्षेत्राचा वापर करण्यापूर्वी मुळात पहिल्यांदा ते अधिकार क्षेत्र असावं लागतं, आणि त्यांनी म्हणताय की जर राजकीय पक्ष संघटनेत प्रथम दर्शनी फूट पडलेली नसेल तर अधिकार क्षेत्रच उद्भवत नाही निवडणूक आयोगाचं। निवडणूक आयोगाचा अधिकार क्षेत्र जर तयार झालं नाही तर निवडणूक आयोग त्या अधिकारांतर्गत सुनावणी करू शकत नाही, आणि निवडणूक आयोग त्या अधिकारांतर्गत हा निर्णय करू शकत नाही की पक्ष कुणाचा आहे, पक्षाचं चिन्ह कुणाकडे आहे, पक्षाचं नाव कुणासोबत आहे आणि पक्ष कुणासोबत राहिला पाहिजे, चिन्हावर अधिकार कोणाचा आहे याविषयीचा निर्णय होऊच शकत नाही जर प्रायमा फेसी हे ठरवलं गेलं नाही की राजकीय पक्ष संघटनेत खरोखरच फूट पडलेली आहे का। आणि त्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे सर्व प्रकारच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता जेव्हा इलेक्शन कमिशन समोर आणि या न्यायालयासमोर की या संदर्भात आम्ही जेव्हा जेव्हा विषय युक्तिवाद केलेला आहे त्यावेळी आम्ही हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की निवडणूक आयोगाकडे अधिकारच नव्हता, कारण राजकीय पक्ष संघटनेमध्ये कोणत्याही स्वरूपाची फूट पडलेली नव्हती। त्यावरती पुन्हा एकदा न्यायमूर्ती बागचींनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे, ते म्हणतात की आपण हे विसरू शकत नाही की आपण एका जिवंत लोकशाहीसोबत डील करत आहोत। तर त्यावरती या संदर्भामध्ये सिब्बल असं म्हणतात की निश्चितच, परंतु मला माहिती नाही की किती लोकशाहीला धरून हे असं आहे, पण आपण एका आशावादी भारतामध्ये, ॲस्पिरेशनल इंडियामध्ये जगतोय। परंतु न्यायमूर्ती बागचींनी पुन्हा एकदा हे अधोरेखित केलंय की आपण एका जिवंत लोकशाहीसोबत डील करतोय, एका जिवंत लोकशाहीमध्ये आहोत, हे आपल्याला विसरून चालणार नाही, हे सध्या न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलेलं आहे। त्याशिवाय परत एकदा आता निवडणूक आयोगाच्या एकूण अधिकार चिन्हावरती सध्या चर्चा सुरू आहे, त्यामुळे आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा आज 4था दिवस आहे निवडणुकीच्या, या निवडणूक आयोगाच्या सगळ्या निर्णयाविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे त्या अनुषंगाने त्यात पहिल्यांदा कपिल सिब्बलांनी पहिले 2 दिवस आमदार अपात्र ठरतात त्या संदर्भामध्ये एकूण युक्तिवाद केला होता की शिंदेसोबतचे आमदार का अपात्र ठरायला हवे होते। त्यानंतर मग त्यांनी 3ऱ्या दिवसापासून निवडणूक आयोगासंदर्भामध्ये युक्तिवाद सुरू केला, आणि आता निवडणूक आयोगासंदर्भात युक्तिवाद सुरू आहे। त्यामध्ये सिब्बलांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला कुठल्याही स्वरूपाचे अधिकार नसतात जर राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली नसेल, वाद नसेल तर, आणि राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली आहे का हे प्रथम दर्शनी
ठरवलं गेलं पाहिजे असं सिब्बलांचं म्हणणं आहे। मगच निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र खुलं होतं की ज्या अधिकाराअंतर्गत निवडणूक आयोग निर्णय करू शकतो की पक्षाचं चिन्ह कुणाकडे आहे, पक्षाचं नाव कुणाकडे आहे। आणि याच मुद्द्याच्या आधारावर सध्या सिब्बल युक्तिवाद करतायत। सिब्बल म्हणतात की एकनाथ शिंदेची मुख्यमंत्रीपदी निवड बेकायदेशीररित्या केली गेलेली होती असंही सिब्बलांनी म्हटलंय। परत एकदा त्यांनी म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे काही अधिकार क्षेत्र नव्हतं, त्यांनी याविषयी निर्णय करण्याची गरज नव्हती। आणि विशेष म्हणजे सिब्बलांनी हे देखील आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलंय की यापूर्वी निवडणूक आयोगासमोर मी हा युक्तिवाद केलेला आहे आणि याच न्यायालयासमोर म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जेव्हा या प्रकरणावर सुनावणी सुरू होती तेव्हा सुद्धा या सर्वोच्च न्यायालयासमोर सुद्धा मी या प्रकरणावर युक्तिवाद केलेला आहे। त्यामुळे सिब्बलांनी आज हे पहिल्यांदा सांगितलंय की यापूर्वी सुद्धा मी हा युक्तिवाद करून झालोय आणि आता आम्ही पुन्हा या प्रकरणावर युक्तिवाद करतो। याच मुद्द्यांच्या आधारे ज्या लॉजिकच्या आधारे त्यांनी युक्तिवाद यापूर्वी केलेला होता त्याच लॉजिकच्या आधारे सध्या युक्तिवाद चालू आहे असं सध्या स्वतः सिब्बल यांनी सांगितलंय। कारण यापूर्वी सुद्धा या प्रकरणावरती निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली आहे। एक प्रदीर्घ सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दोनदा झालेली आहे की त्यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या वतीने सुरू होता आणि त्यानंतर मग आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीमध्ये सुद्धा हेच मांडण्याचा प्रयत्न केला जातोय सिब्बलांकडून की निवडणूक आयोगाचा अधिकार नव्हता, निवडणूक आयोगाने निर्णय करायची आवश्यकता नव्हती कारण राजकीय पक्ष संघटना फुटलेला नव्हता असं सध्या सिब्बल म्हणतात। आणि त्यानंतर पुन्हा ते पक्षाच्या घटनेचा उल्लेख करतायत की शिवसेना पक्षप्रमुखांचे अधिकार काय काय होते आणि शिवसेना प्रमुखांना कोणकोणत्या प्रकारच्या अधिकाराअंतर्गत काम करता येत होतं, त्यांची निवड कशा प्रकारे केली जात होती, हे पुन्हा आता शिवसेनेच्या घटनेविषयी, शिवसेनेच्या संविधानाविषयी आता पुन्हा सिब्बलांकडून युक्तिवाद सुरू आहे। त्यामुळे कपिल सिब्बलांचा संपूर्ण युक्तिवाद हा एकतर पक्षाच्या संविधानानुसार पक्ष आमचा होता हे सांगण्याचा प्रयत्न आहे, पक्षाच्या संविधानावर जो आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला तो आक्षेप घेण्याचं काही कारण नव्हतं असंही सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत। पक्ष संघटनेमध्ये जे बदल आम्ही केले होते 2018 साली, मग ती पक्षाची कार्यकारिणी असेल, पक्ष प्रमुख कोण आहे याविषयीचे, तर त्याबद्दलही या संदर्भामध्ये आमच्याकडे जो युक्तिवाद होता तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना विचारलं की तुमचं नेमकं म्हणणं काय, निवडणूक आयोगाकडे अधिकारच नव्हता असं तुमचं म्हणणं आहे की त्यांनी अधिकारांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असं तुमचं म्हणणं आहे? कारण न्यायाधीशांनी हा एक प्रश्न सध्या सिब्बलांना विचारलाय। कारण सिब्बलांनी असाही आरोप केला निवडणूक आयोगावर की आयोगाने आधीच ठरवलं होतं की निकाल काय द्यायचा आहे, निर्णय काय करायचा आहे। त्यामुळे सिब्बल हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेमणुकीला बेकायदेशीर म्हणाले। ते बेकायदेशीर मुख्यमंत्री, त्यांना तुम्ही बेकायदेशीररित्या मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं असंही सिब्बलांचं म्हणणं आहे। सिब्बल म्हणतायत की निवडणूक आयोगाने देखील आधीच ठरवलेलं होतं की निकाल कुणाच्या बाजूने जायचा आहे आणि त्यानुसार त्यांनी निर्णय केला असाही सिब्बलांचा आरोप आहे। सिब्बलांनी हे दोन प्रमुख आरोप हे यावेळी आज उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद करत असताना म्हणून निवडणूक आयोगावर केलेले आहेत। आणि त्याशिवाय सिब्बलांनी पहिल्यांदा अशा स्वरूपाचे आरोप हे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदी नेमणुकीबाबतही केलेले आहेत। त्यामुळे आता सिब्बलांना न्यायाधीश वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतायत। निश्चितच यामध्ये ते हा देखील प्रश्न विचारतात की जर राजकीय पक्ष तुम्ही म्हणता तुमच्या सोबत होता तर राजकीय पक्ष म्हणजे फक्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत की आपल्याला राजकीय पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा गृहीत धरले पाहिजेत? तर त्यावरती सिब्बल म्हणतात की हो, त्या संदर्भामध्ये राजकीय पक्ष हा या सर्व घटकांनी एकत्र येऊन तयार होतो, म्हणजे प्राथमिक सदस्य, पदाधिकारी, ती राजकीय पक्षाची असलेली जी एक बॉडी आहे ती फादर बॉडी आणि त्या अनुषंगाने असलेला हे जे स्ट्रक्चर आहे त्यातून राजकीय पक्ष तयार होतो। त्यामुळे आता सिब्बलांचा युक्तिवाद हा पुन्हा या दिशेने सुरू आहे की निवडणूक आयोगाने या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती, निवडणूक आयोगाला कोणत्याही स्वरूपाचे अधिकार नव्हते आणि जरी अधिकार असले तरी सुद्धा निवडणूक आयोगाने अधिकारांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असं सध्या कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। त्यामुळे 2018च्या घटनेकडे दुर्लक्ष झालं। त्याशिवाय आमच्या ज्या संदर्भामध्ये शिंदे मुख्यमंत्री झालेले होते त्यामुळे जी ग्राउंड रियालिटी आहे की मुख्यमंत्र्यांकडे, सत्तेतल्या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतीलच, ही ग्राउंड रियालिटी इलेक्शन कमिशनने विचारात घ्यायला पाहिजे होती, त्याचाही तुम्ही विचार करायला हवे। त्याशिवाय न्यायाधीशांनी त्यांना असंही म्हटलं की तुम्ही या बाबीचाही विचार करा की 2018 साली एक पत्र हे निवडणूक आयोगाकडे शिंदेंनी पाठवलं होतं ज्यामध्ये त्यांनी काही प्रतिज्ञापत्र पाठवली होती की ज्यामध्ये निवडणुका संदर्भातल्या किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये शिवसेनेच्या सहभागी असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांचाही एकनाथ शिंदेंना पाठिंबा आहे नेता म्हणून, हे त्यामधून सांगण्यात आलेलं होतं। त्याशिवाय त्या संदर्भामध्ये प्राथमिक सदस्यांचे काही
ॲफिडेव्हिटही त्यासोबत जोडण्यात आलेले होते आणि एक तक्ता सादर करण्यात आला होता निवडणूक आयोगाकडे की पक्ष संघटनेतही कशा प्रकारे एकनाथ शिंदेंना सपोर्ट आहे, एकनाथ शिंदेंना नेतृत्व म्हणून स्वीकारण्यात आलेला आहे. तर त्याविषयीचा जे दस्तावेज हे इलेक्शन कमिशनकडे सादर करण्यात आले. त्यावर कपिल सिब्बल म्हणतात की हे सगळं ऑगस्टमध्ये घडलं. आमचा मूळ आमचा 19 जुलैच्या ज्या दरम्यान निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये सुनावणी आणि युक्तिवाद सुरू केला आणि या संदर्भाचा निर्णय करायला घेतला की शिवसेना पक्ष कुणाचा आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाचा आहे. तर या संदर्भामध्ये जेव्हा निवडणूक आयोगासमोर पहिल्यांदा सुनावणी सुरू झाली त्याच संदर्भामध्ये आमचा पूर्णपणे विरोध होता किंवा आमचा पूर्णपणे या संदर्भामध्ये आक्षेप आहे की निवडणूक आयोगानेच या संदर्भात का सुनावणी सुरू केलेली होती आणि निवडणूक आयोगाकडे का अशा प्रकारचा आक्षेप घेण्यात आला. आता कपिल सिब्बल हे SR बोमई खटल्याचा उल्लेख करतायत की त्या संदर्भामध्ये ज्यावेळी SR बोमईंच्या खटल्या संदर्भात निर्णय झाला तेव्हा देखील अनेक वर्ष लागली होती निर्णय व्हायला, परंतु निर्णय झाला की काय बरोबर होतं काय चुकीचं होतं या संदर्भात. त्याशिवाय ते जॉर्ज फर्नांडिस याचा जो वाद झाला होता पक्ष संघटनेसंदर्भातला त्याविषयीचाही उल्लेख करतायत की या संदर्भामध्ये आम्ही काय करतोय. त्यानंतर पुन्हा ते त्या ठरावाचा विचार करतायत की ज्या ठरावाच्या अनुषंगाने शिवसेना एकनाथ शिंदेंना मुख्य नेता म्हणून नेमण्यात आलं. तेव्हा पुन्हा कपिल सिब्बल म्हणतायत की नवीन संविधानामध्ये म्हणजे जे संविधान सध्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं संविधान म्हणून निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं आहे त्या संविधानामध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत त्याकडे सुद्धा सिब्बल आता लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच सोमेश, वेळोवेळी तुझ्याकडनं अपडेट घेत राहूस, पण आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आज पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. काल देखील ही सुनावणी सुरू होती आणि कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडलेली होती. आज सलग चौथ्या दिवशी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राबाबत सिब्बलांचा युक्तिवाद सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निकालावरच आजही कपिल सिब्बलांचा युक्तिवाद पाहायला मिळतोय आणि गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की केवळ विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षातली फूट ठरत नाही आणि या महत्त्वाच्या मुद्द्याच्या आधारे त्यांनी पहिले 2 दिवस युक्तिवाद केलेला होता. त्यानंतर त्यांनी काल जो युक्तिवाद केला त्याच्यामध्ये 2018तील घटनेबद्दल्या बदलाला शिंदेंचा आक्षेप होता, पण त्यांची स्वतःची नियुक्ती याच घटनेच्या आधारे झाली होती. यावर युक्तिवाद केला होता. मूळ घटनेमध्ये 1999च्या मुख्य नेता हे पदच नव्हतं, पण एकनाथ शिंदे 2018 साली याच पदावरती होते हे त्यांनी नमूद केलं होतं. जरी 2018चं संविधान लोकशाही विरोधी असं गृहीत धरलं तर मग ते लोकशाहीला धरून आहे हे कशाच्या आधारावरनं सिद्ध करायचा असाही मुद्दा त्यांनी मांडलेला होता आणि याच आधारे त्यांनी अत्यंत आक्रमक असा युक्तिवाद काल केला होता आणि त्यानंतर त्यांचा आज युक्तिवाद सुरू आहे. पक्षाच्या घटनेनुसारच प्रतिनिधी सभेची नियुक्ती होऊ शकते असं आज त्यांनी म्हटलंय. प्रतिनिधी सभेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरती आयोगाने सवाल उपस्थित केले असंही त्यांनी आज म्हटलंय आणि निर्णय घेताना आयोगासमोर मोठा प्रश्न असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. अर्थातच पक्षचिन्ह सुनावणीमध्ये पक्षचिन्ह हे शिंदे गटाला बहाल करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच आज युक्तिवाद सुरू आहे. ही अंतिम सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात होणारी. सध्या कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे आणि त्यानंतर इतर पक्ष सुद्धा युक्तिवाद करतील आणि त्यानंतर जो काही या संदर्भातला निर्णय असेल तो राखून ठेवला जाईल असं सांगण्यात येत आहे. दरम्यान आता काय काय अपडेट्स आहेत आपण इकडे स्क्रीनवरती बघतोय. शिंदे एवढे वर्ष याच यंत्रणेत होते, त्याविषयी त्यांची तक्रार नव्हती. आता ते स्वतःला पक्षाचा मुख्य नेता म्हणून घेत आहेत असं सिब्बल यांनी म्हटलंय. पक्षप्रमुखापेक्षाही अधिक अधिकार असल्याचा त्यांचा दावा आहे या पदावरती असं त्यांचं म्हणणं आहे. शिंदे एवढी वर्ष याच यंत्रणेत होते तेव्हा त्यांची तक्रार नव्हती, परंतु त्यानंतर मात्र 2018 साली अचानक कशी काय तक्रार 2022 साली जेव्हा सगळं पक्षफुटीचं नाट्य घडलं तेव्हा कशी काय तक्रार निर्माण झाली अशा पद्धतीचा हा संपूर्ण सध्याच्या पातळीवरती युक्तिवाद सुरू आहे. सातत्याने या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यापासून युक्तिवाद सुरू झाला तेव्हापासून दोन्ही बाजूचे शिवसेनेचे नेते सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत आणि दोन्ही बाजूंना असा आत्मविश्वास वाटतोय की पक्ष आणि चिन्ह आपल्या बाजूकडेच राहणार आणि आजची सुनावणी संपलेली आहे. उद्याही कपिल सिब्बलच युक्तिवाद करणार आहेत असं कळतंय. गेले 5 दिवस म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये 2 दिवस आणि त्यानंतर या आठवड्यामध्ये सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला, परंतु त्यांचा युक्तिवाद उद्याही सुरू राहणार आहे. आजची त्यांची सुनावणी संपलेली आहे. आणि आजची सुनावणी संपली. आता पुन्हा आपण सोमेश कोलगे यांच्याकडे जाऊया. सोमेश, उद्या पुन्हा सुनावणी सुरू होईल. एक
क्विक आपण रॅपअप घेऊ शकतो का, एक धांडोळा घेऊ शकतो का आज काय घडलं याचा? निश्चितच आता सुनावणी संपलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामधली शिवसेना पक्षचिन्हा संदर्भामध्ये जी सुनावणी सुरू होती ती 4थ्या दिवशी सुनावणी संपलेली आहे आणि कपिल सिब्बलांनी आता म्हटलेलं आहे की मी उद्यापर्यंत माझा युक्तिवाद संपेल आणि उद्या माझा युक्तिवाद संपल्यानंतर या संदर्भामध्ये जेव्हा शिंदेच्या बाजूनी त्यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे की मला जर उद्याच्या दिवशी लगेच आर्ग्यू करायला हवं असेल तर मला करता येणार नाही, कारण पुढच्या आठवड्यामध्ये नंतर माझं मी अवेलेबल असेल. तर सध्या उद्या शुक्रवारचा दिवस आहे, विकेंडच्या पूर्वीचा दिवस आहे आणि उद्या देखील या प्रकरणावर आता सुनावणी होऊ शकते. कारण सध्या सूर्यकांत यांनी कपिल सिब्बल यांना विचारलं त्यावेळी सिब्बलांनी असं म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये आम्हाला उद्याच्या दिवसापर्यंत सुनावणी माझी पूर्ण होईल आणि माझी बाजू मांडून पूर्ण होईल. त्यानंतर पुन्हा ठाकरेंच्या वतीने असंही सांगण्यात आलं की आम्ही जर या संदर्भामध्ये विचार केला तर जो MLA डिस्क्वालिफिकेशन म्हणजे आमदार अपात्रतेचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावर देखील आमच्याकडून सुनावणी होणं बाकी आहे. त्यामुळे सध्या जर आपण विचार केला तर कपिल सिब्बलांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आता त्यांचा युक्तिवाद संपवलेला आहे जो या संपूर्ण पक्षचिन्हाच्या वादासंदर्भातला आहे आणि अगदी काही मुद्दे शिल्लक आहेत त्या मुद्द्यांवर ते उद्या पुन्हा युक्तिवाद करणार असं म्हणालेत. 4 दिवस सलग कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत ठाकरेंच्या बाजूनी आणि त्यानंतर आता पुन्हा युक्तिवाद केला जाईल भविष्यामध्ये उद्या सुद्धा असंही कळतंय. त्यानंतर मग पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. आता आपण पाहतोय की जर अरे खडे रहो यार. नक्कीच सर, आपण पुन्हा एकदा सोमेशकडे जाणार आहोत, पण आत्ताची महत्वाची ताजी अपडेट हीच आहे की आजची सुनावणी संपलेली आहे आणि उद्याही कपिल सिब्बल यांचाच युक्तिवाद सुरू राहील. त्यामुळे उद्या शुक्रवारी या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा याच अनुषंगाने पुढचे अपडेट्स आणि याच अनुषंगाने पुढचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टामध्ये असणार आहे आणि त्यानंतर पुढची सुनावणी पुढच्या आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. परंतु गेल्या आठवड्यामध्ये 2 दिवस, या आठवड्यामध्ये 2 दिवस असा कपिल सिब्बलांनी सातत्याने युक्तिवाद केला आणि आक्रमकपणे ठाकरे गटाच्या बाजूने त्यांनी आपले मुद्दे मांडलेत. शिंदेच्या मुख्य नेते पदासह त्यांनी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतल्याचं बघायला मिळालेलं आहे. हे बघा, युबीटीच्या युक्तिवादामध्ये इतर मुद्दे नसल्यामुळे केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याला विलन ठरवण्याचा ते प्रयत्न करतायत पहिल्या दिवसापासून. त्यात वेगळं काही नाहीये आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही, राजकीय पक्ष वेगळा विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीच्या जे काही युक्तिवाद चाललेत, मला एवढंच सांगायचं आहे, विधिमंडळ पक्षात त्यांच्यासोबत कोणी नव्हतं हे तर ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. परंतु राजकीय पक्षामध्ये संघटनेमध्ये 90% वरती आमदार, विविध जिल्हा प्रमुख असू द्या, नेते असू द्या, उपनेते असू द्या, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, युवा सेना असेल, हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत. त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे फक्त विधिमंडळ पक्षात फूट पडली असं जे म्हणतात तसं नाहीये. संघटना सुद्धा 90%च्या वरती संघटना आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि आज नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा 60 आमदार, आमचे खासदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या ज्या काही निवडून आलेल्या आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष निवडून आलेले आहेत. मेजॉरिटी आम्ही जे निवडून आलेले आहोत ते कार्यकर्ते आणि संघटना आमच्या सोबत आहे म्हणूनच आम्ही निवडून आलो आहोत ना. का फक्त लोकप्रतिनिधीच्या जोर नाही निवडून आलो, कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत. यांच्या सोबत नव्हते म्हणून यांची ही अवस्था झालेली आहे. एकनाथ शिंदेची पावलं निवडणूक आयोगाच्या तत्वांना धरून नाहीयेत. एकनाथ शिंदे यांची पावलं निवडणूक आयोगाच्या तत्वांना धरून नाहीयेत हा सिब्बलांचा दावा करत हे असला. बघा, सिब्बल बोलत असताना आपण पाहताय की युबीटीचे जे काय आता उरलेले शिल्लक, सध्या स्थितीला जे काही शिल्लक खासदार आहेत ते कशा पद्धतीने त्यांची चेहऱ्यावरती भावना निर्माण होत आहेत आणि त्या भावना निर्माण होण्याकरता त्यांना थोडंसं मनामध्ये काहीतरी बाबा आम्ही जिंकू ही भावना निर्माण होण्याकरता माननीय सिब्बलजी बोलतायत, ते खुश होत आहेत. आमचा सुद्धा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की भूमिका काय आणि आमची बाजू काय. आमचे वकील जेव्हा बोलायला लागतील तेव्हा तुम्हाला कळेल की निवडणूक आयोगाकडे अधिकार नव्हता, निवडणूक आयोगाने आधी ठरवलं होतं निर्णय काय करायचा आणि मग त्यांनी सुनावणी घेतली आणि दुसरं त्यांनी म्हटलं की बेकायदेशीररित्या यांना मुख्यमंत्री केलं. हे बघा, अशा पद्धतीने निवडणूक आयोग ही सुद्धा एक स्वायत्त संस्था आहे, एक निर्णय देणारी संस्था आहे. त्यांच्यावरती अशा पद्धतीने टीका करणं मला तरी योग्य वाटत नाही. पहिल्या दिवसापासून यांनी स्वतःची जी कमतरता आहे किंवा स्वतःचा जो स्तर खालवलेला आहे, जे लोक यांना सोडून दिलेले आहेत, त्याचा विचार न करता निवडणूक आयोगावरती खापर ठेवण्याचा
प्रत्येक वेळी यांनी प्रयत्न केले आणि आजही तेच करतायत. पण जेव्हा एखाद्या पक्षामध्ये फूट आहे, जेव्हा विधिमंडळ पक्षामध्ये फूट असते, त्याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतात, इलेक्शन कमिशन घेत नाही. तुमच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने हा निर्णय घेतलेला आहे. राजकीय पक्षामध्ये फूट नव्हती. बघा, राजकीय पक्ष म्हणून आमचा जो पक्ष आहे तो आमचा कायम आहे. आम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेपासून बाजूला गेलेलो नाही आहोत आणि जे कोण बाजूला गेलेले आहेत त्यांना लोकांनी बाजूला केलेलं आहे. तुमचा पक्ष फुटला नाही असा दावा आहे. आमचा जो ओरिजिनल पक्ष आहे बाळासाहेबांच्या भूमिकेचा, हिंदुत्ववादी भूमिकेचा, तो कायम आहे आणि जे पक्षाच्या विरोधात गेले ते बाजूला गेलेले आहे. थँक्यू. तर आत्ताच आपण बघितलं, आता आपण नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया पाहिली. निवडणूक आयोगावरती खापर फोडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि एकंदरीतच ज्या पद्धतीने कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करतायत ते पाहता ठाकरे गटच ही संपूर्ण केस जिंकेल असा आत्मविश्वासानं वाटत असावा, परंतु त्या आत्मविश्वासामध्ये त्यांना राहू द्यावं अशा पद्धतीची सुद्धा टिप्पणी त्यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच म्हणजे शिंदे गटाकडेच राहील अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलेला आहे. आजची सुनावणी बाहेर पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगावरती खापर फोडण्याचं काम सुरू आहे असं म्हस्के यांनी म्हटलंय आणि राजकीय पक्ष म्हणून आमचा पक्षच कायम राहील अशा पद्धतीचा विश्वासही व्यक्त केलेला आहे. आमचा पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केलाय. शिवाय बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना लोकांनी दूर ठेवलं असं सुद्धा त्यांनी म्हणलं. आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये ज्या पद्धतीचा युक्तिवाद होतोय त्यामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडनं निवडणूक आयोगावरती खापर फोडण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी म्हटलंय. आज पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह या अनुषंगाने कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद केला आणि त्याच अनुषंगाने आता शिवसेनेच्या दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळापूर्वी खासदार नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि आता संजय राऊत हे सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी बाहेर आलेत. ऐकूयात. सर थोडं पुढे या. युक्तिवाद कसा होता आजचा सर? युक्तिवाद सांगा सर. आज मला वाटतं चौथा दिवस आहे बरोबर सलग कपिल सिब्बल हे चौथ्या दिवशी आमचा युक्तिवाद करतायत पक्ष आणि चिन्हासंदर्भात. आज मी स्वतः, त्यानंतर खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत असे आम्ही सलग इथे उपस्थित राहतो आहोत. युक्तिवाद अत्यंत जोरदार चाललेला आणि निवडणूक आयोगानं, या देशाच्या निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं सुनावणी घेतली, सुनावणी न घेता, मला वाटतं नाही का, कोणतीही सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली, ते किती बेकायदेशीर आहे. पक्ष संघटना फुटलेली नाही. विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता. न्यायमूर्तींनी काही प्रश्न विचारले, काही त्यांच्या मनामध्ये काही भूमिका होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या आणि त्याला कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची, माननीय उद्धव ठाकरे साहेब ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मुळात आमचा युक्तिवाद असा आहे की ज्या तारखेला पक्षामध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पक्षामध्ये फूट नव्हती. फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे. पक्ष तेव्हाही मजबूत होता. पुढे काय झालं, नंतर काय झालं, त्यापेक्षा जून 21 2022ला जी घटना घडली त्याच्यापुरतंच चिन्ह आणि पक्ष याचा निकाल हा असायला पाहिजे. कपिल सिब्बलांकडनं स्ट्रक्चर जे सांगितलं गेलं, पक्षाच्या समाधान मांडल्याचं बघायला मिळालं. पक्षाचं स्ट्रक्चर हे डेमोक्रॅटिक पद्धतीनं उभं केलेलं आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्याच्यानंतर खाली 13 नेते आहेत, 32-33 उपनेते आहेत, राज्य संघटक आहेत, सचिव आहेत. हे पक्षाचं स्ट्रक्चर डेमोक्रॅटिक पद्धतीनं उभं केल्यावरती त्याची माहिती आम्ही घटनेनुसार
आणि मार्गदर्शक तत्वानुसार निवडणूक आयोगाच्या आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे आणि निवडणूक आणि ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी मागितली त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही त्यांना दिली आणि त्या आमच्या कागदावरती निवडणूक आयोगाचा सही शिक्का आहे. आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर आयोगाचा अधिकारच होत नाही की पक्षाचं चिन्ह आणि पक्ष जो आहे तो बरोबर आहे तोच पावतीचा मुद्दा सिब्बलांनी उपस्थित केला. तोच महत्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला अशा प्रकारे मान्यता देणं, मूळ पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. सर, ऍफिडेव्हिटचा मुद्दा आला. ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाकडनं ऍफिडेव्हिट दिले त्याचा आकडा कपिल सिब्बलांनी सांगितलं. 19 लाख. हा, सिब्बलांकडनं समोरच्या बाजूचा हे आकडा सांगा. 4 लाख हे कशासाठी मागितले होते असा तेव्हा निवडणूक आयोगानं मागितलं होतं. त्याचा आधार तर निवडणूक आयोगाने घेतला नव्हता. त्यांनी तो आधार घ्यायला पाहिजे होता. म्हणूनच निवडणूक आयोगामध्ये हा निर्णय देताना जो एक घटनात्मक घोटाळा त्याने केलेला आहे, संविधानिक घोटाळा म्हणतो. आतापर्यंत आर्थिक घोटाळे झाले, इतर घोटाळे झाले, पण निवडणूक आयोगानं घटनेचाच घोटाळा केला, संविधानात्मक घोटाळा केलेला आहे. अगोदर निवडणूक आयोगाने निष्कर्ष ठरवला आणि मग नंतर त्याची असं नाही, आधी त्यांनी निर्णय ठरवला होता, निर्णय काय द्यायचा तो, आणि मग फक्त ऐकण्याचं किंवा कागदपत्र मागवण्याचं नाटक केलं. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव होता. तो दबाव कोणाचा होता हे सगळ्यांना माहिती आहे. सर, पुढची सुनावणी कधी होणार आहे? उद्या अन्य 2 वाजता. अदृश्य शक्तीचा दबाव होता का सर? समोरच्या वकिलांकडे सांगितलं गेलं की आम्ही नाही येत उद्याच्याला, पण सिब्बलांनी सांगितलं की ही कायदेशीर केस अत्यंत महत्वाची. पण आम्ही आहोत ना, आम्ही आमची बाजू मांडू ना. उद्या परत सिब्बल दबाव होता का सर? अदृश्य शक्तीचा दबाव होता? अदृश्य शक्तीचा दबाव होता? नाही, अदृश्य शक्तीचा जरी दबाव असला तरी त्या अदृश्य शक्तीपेक्षा देशाचं संविधान मोठं आहे. देशाचं जे घटनापीठ आहे, ज्याच्यासमोर ही सुनावणी चालू आहे, ते घटनापीठ, संविधान पीठ महत्वाचं आहे. आमचा त्या घटनापीठावरती विश्वास आहे. बोलिए आज 4 दिन हो गए शिवसेना पार्टी के बारे में, सिंबल एंड पार्टी, जो निर्णय चुनाव आयोग ने दिया था उसके खिलाफ हमने एक पिटीशन जो दायर की थी, ये बहुत ही गैर कानूनी तरीके से, गैर संवैधानिक तरीके से हमारी पार्टी और सिंबल किसी और ऐरे गैरे को दिया है. तो इस बारे में आज पूरी तरह से 4 दिन हो गए कपिल सिब्बल जी हमारी तरफ से आर्गूमेंट कर रहे हैं, और बहुत जोरदार आर्गूमेंट है. जो संविधान पीठ है, जिसके प्रमुख हमारे चीफ जस्टिस ऑफ इंडिया है, कुछ बातें और कुछ इंफॉर्मेशन जो मांगी है हमसे, वो हमारे वकील साहब ने दी है. सर, ज्या पद्धतीनं तुम्ही प्रतिक्रिया देताय तशी नरेश मस्केची प्रतिक्रिया आली, त्यामुळे जेव्हा आमचे वकील बोलतील तेव्हा तुमचे सगळे पुरावे दावे आम्ही खोडून काढू. ठीक आहे, लहान मुलं आहेत, असू दे. सकाळी तुम्ही जो आता जसं आपल्याला एक बाल नरेंद्र आहेत,